नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं वेल फ्रेंड इन्व्हेस्टमेंट या चॅनलवरती आणि मी आपला फायनान्शियल फ्रेंड आदिक। जसं की आपण पाठच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण पुढचा व्हिडिओ इक्विटी म्युच्युअल फंडवरती बनवणार, त्याचप्रमाणे आज आपण चर्चा करणार आहोत इक्विटी म्युच्युअल फंडवर। इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 5 कॅटेगरीज येतात: लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप आणि मल्टी कॅप। तर पहिलं तर लार्ज कॅप म्हणजे कॅपिटल म्हणजे मराठीमध्ये भांडवल। तर ज्या कंपनीचं भांडवल मोठं आहे, जसं की रिलायन्स, टाटा, अशा कंपन्यांमध्ये लार्ज कॅप फंड इन्व्हेस्टमेंट करतात। हे फंड मित्रांनो, जर तुमचा गोल 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही लार्ज कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण लार्ज कॅपमध्ये रिस्क कमी असतो आणि व्हॉलेटिलिटीचा याच्यावरती एवढा जास्त परिणाम होत नाही। पण मिड कॅप फंड्स हे स्टेबल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, ज्यांचं की मार्केट कॅप लार्ज कॅपपेक्षा कमी आहे, पण त्या मार्केटमध्ये चांगल्या स्टेबल आहे। जर तुमचा गोल 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही मिड कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि चांगले रिटर्न्स मिळवू शकता। स्मॉल कॅप फंड्स हे अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन कमी आहे, पण जर तुमचा गोल 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा जर तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळवायचे असतील तर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। मल्टी कॅप फंड्समध्ये फंड मॅनेजर 40% ॲलोकेशन लार्ज कॅप फंड्समध्ये करतात आणि बाकीचे इन्व्हेस्टमेंट ते मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये करू शकतात। जसं मार्केटची कंडिशन आहे त्याप्रमाणे ते या तिन्ही कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवण्याचे प्रयत्न करतात। आणि जर आपला गोल जर 6 इयर्स किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आपण मल्टी कॅपमध्ये 100% इन्व्हेस्टमेंट करून चांगला रिटर्न्स मिळवू शकतो। पाचवं आणि शेवटचं म्हणजे फ्लेक्सी कॅप फंड। जसं मल्टी कॅप फंड्समध्ये फंड मॅनेजर्सला 40% ॲलोकेशन लार्ज कॅपमध्ये करणं कंपल्सरी आहे, तसं फ्लेक्सी कॅपमध्ये काही कंपल्सरी नाही। त्यांना मार्केटची कंडिशन पाहून फंड मॅनेजर लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवून देऊ शकतात। पण जर आपला गोल प्लॅनिंग जर 6 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आपण फ्लेक्सी कॅपमधून सुद्धा चांगले रिटर्न्स मिळवू शकतो। थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की जर आपला गोल प्लॅनिंग 3 वर्षाचा म्हणजे जर आपल्याला पुढील 3 वर्षात गाडी घ्यायची आहे तर आपण इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅपसारख्या फंड्समध्ये केली पाहिजे, कारण त्यामध्ये व्हॉलेटिलिटी कमी असते आणि आपले रिस्कसुद्धा कमी असतं, त्यामुळे त्यामधून चांगले रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस असतात। जर आपला टाईम हॉरिझन 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल, म्हणजे जर समजा जर आपल्याला घर घ्यायचं पुढील 5 वर्षामध्ये, तर आपण मिड कॅप फंड्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता, त्यामधून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात। आणि शेवट म्हणजे स्मॉल कॅप फंड्स हे जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली तर त्यामध्ये आपले पैसे इन्व्हेस्टमेंट कमीसुद्धा होऊ शकते। पण जर आपला टाईम पिरियड, आपला गोल जर 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्ही स्मॉल कॅपमधून चांगला परतावा मिळवू शकता। जसं की जर तुमचा वय आज 25 वर्ष आहे आणि जर तुम्ही रिटायरमेंटसाठी आज 500 रुपयाची जरी SIP चालू केली तरी तुम्हाला रिटायरमेंटपर्यंत 1 करोड किंवा त्यापेक्षा अधिक देऊ शकते। हे कसं? कारण जे आपण शाळेत शिकल्याप्रमाणे चक्रवाढ व्याज म्हणजेच पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे आपले पैसे वाढत जातात आणि त्यामुळे आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात। धन्यवाद मित्रांनो।